राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील। यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे। फिटमेंट फॅक्टरमध्ये 3 पट ते 3.68 पट पर्यंत होणार वाढ। केंद्रीय कर्मचारी युनियनकडून नवीन वेतन आयोगामध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, परंतु सदर मागणीवर केंद्र सरकारकडून 3 पट ते 3.68 पट पर्यंत फिटमेंट वाढीवर विचार करेल। 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 26,000 रुपये असे ठरेल, तर हेच प्रमाण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 21,000 रुपये इतके निश्चित होईल। म्हणजेच फिटमेंट फॅक्टरमधील वाढ ही किमान मूळ वेतनातील वाढ निर्देशित करते। यामुळे इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ होईल, परंतु महागाईचे भत्त्याचे दर परत 0% होईल। नवीन वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता, वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते हे सुधारित वेतन आयोगामुळे वाढतील, तर डीएचे दर पुन्हा 0 पासून सुरुवात होईल। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होईल। नवीन वेतन आयोग कधी स्थापन होणार, तर लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून नवीन वेतन आयोगास नकारात्मक भूमिका घेण्यात आली होती, परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाईची भूमिका घेण्यात आली आहे, कारण यंदा भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही। यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखील कारणीभूत ठरला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन, नवीन वेतन आयोग अशा प्रमुख मागणींसाठी दिल्ली येथे महाआंदोलन केले होते, परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी कायम दिसून आली आहे। तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार वर्तविण्यात येत आहे। त्यानुसार पुढील 3 महिन्यात नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।